मेळघाटची राजधानी मानल्या जाणाऱ्या धारणी नगर पंचायत मुख्य रस्त्यावरून महामार्ग क्रमांक जातो. परिणामी या रस्त्यावर मोठे ट्रक व इतर मोठ्या वाहनांची वर्दळ अधिक असते. तसेच नवदुर्गा उत्सवाला अनुसरून धारणी शहरातील व ग्रामीण क्षेत्रातील आलेल्या नागरिकांची दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावर उभी असल्यामुळे वाहतुकीचा कोंडा निर्माण होतो. यालाच अनुसरून धारणीचे मुख्याधिकारी सुधाकर पानझडे यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी नगर पंचायत प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त कार्यवाहीने धारणी शहरातील वाहतूक सुरळीत करण्यात आली, ज्यामध्ये प्रामुख्याने शहरातील सर्व प्रतिष्ठानसमोर उभे असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांना पार्किंग जागेवरच उभे करण्याबाबत निर्देश देण्यात आले. महत्त्वपूर्ण बाब अशी की या सदर कारवाईमध्ये मुख्य अधिकारी सुधाकर पानझडे स्वतः रस्त्यावर उतरून त्यांनी रस्ता मोकळा करण्याकरिता कारवाई केली. सदर कारवाईनंतर धारणी शहरातील रस्ता मोकळा होऊन वाहतूक सुरळीत झाल्याचे सुखद चित्र दिसून आले. जर धारणी शहराचा रस्ता असाच नेहमी मोकळा राहिला तर शहरामध्ये वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही. नगरपंचायत प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या या उल्लेखनीय कामगिरीची प्रशंसा करत शहरवासियांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सदर कारवाई मुख्याधिकारी सुधाकर पानझडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गीते, लिपिक अमीन शेख, अकाउंटंट पवार, रिजवान शेख व इतर कर्मचारीद्वारे करण्यात आली. तस्मीन शेखसह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज धारणी.